तुझं खोरं लावतो म्हणला चांगलंय. तुला 23 तारखेला तर ह्यांनी येड लावून नाही माघारी पाठवलं ना यायला पटेल नाही सांगणार तू काय लढ्या बाबळे सांगत ज्यांनी आणले ना त्यांना जिरित सुद्धा येतं माझू नाही. मी कसा गरीब आहे सरळ आहे. मी पैसे मागायला लागलो ह्याच्या काय वापस मला जे भीक मागितलं मी ज्याला द्यायची ती देते नाही तर म्हणते पुढच्या घरी जा. तुला काय करायचं तू भीक माग. मी एका भागाला जा जुळी घेतली तू 2 भागला जुळी घेऊन गेली आहे का तुझी. मला पैसे कमी पडले मी मागितलं. आता तुम्ही ते म्हणतो बघा ह्याचं 7 कोटी आहेत ना तुझे 100 कोटी आहेत ना. तू 100 कोटीवाला माझ्या विरोधात लढायला लागल्यावर मला पैसे कमी पडल्यावर मग बोलू का मी त्याच्यापेक्षा भीक मागितलेली बरी. मदत करा म्हणणं काय गैर आहे का. मदत करणं म्हणतात तुम्हाला कोणाला गैर वाटलं तर असं तर मला उठून प्रश्न विचार. तुम्हाला मी म्हणलं होतं नाही मला एवढे पैसे द्यावं लागेल असं कुणाला म्हणलंय का. बरं तुमच्या गावातली कोणाची 2 एकर जमीन लिहून घेतली का मी आणि कोणाचे पैसे 2 एकर जमीन घेऊन बुडविली का. कुंडली साहेबाचा कसा गेम वाजेल त्यांनी. तू म्हणतो ना सोन्याचा चमचा आणि हेलिकॉप्टर फिरतो विमान फिरतो अरे हे बेकार छोटा धंदा बंद कर ना म्हणतो. रामसिद्धाचा बाप साल करी होता ठैक म्हणून घेत नाही कुणाचं हाय का कुठे एवढ्या झालात कोणाचा रुपये बुडीला घेतलाय कोणा कुणाला फसविलं. तू म्हणतो ना श्रीमंत हे धंदा का काढला तुम्हाला वाटतं का नाही. अहो सांगा ना तुमचे भाऊकीचे पैसे बुडले. मी उपोषण सोडायला आलं नसतं तर विकेट पडली असती सुटात पडलं असं तुम्हाला. मग माझ्या बापाने सालं घातली ही काही खोटं आहे का. आता एवढ्या मोठ्या माणसावर लढाई करायची म्हणजे पैसे लागत नाही तुमचं काय मत आहे. तरी मी सांगितलं की बा माझे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावगावचे तुमची मान खाली जाईल असं मी कोणतं कृत्य करणार नाही. तेवढा स्वाभिमानी ठेवीत मी भीक मागत कार्यकर्त्याचा मान सन्मान ठेवी. अहो नुसतं स्टेजवर बसलं तर ते ब्लॉकच झालं इतकं पैसा आला खाना खाना त्याच्यावर. गुगल बंद पडलं फोन पे बंद पडलं. काहीतरी केलं असेल ना. सकाळी बेरड सर आले होते चहाला घरी माझ्या 10 लाख रुपये घेऊन माणसाला वेगवेगळी त्यात एक आसामी 2.5 लाखाची. त्याला म्हणलं पैसा रोख स्वीकारले जात नाही तुला काय टाकायचे ते खात्यावर टाक रोख पैसे घेत नाही. हा रेकॉर्ड होता 1 रुपया देणाऱ्यांची संख्या लई आहे. त्यांना सुद्धा मी निवडून आल्यावर पत्र पाठवले तुझ्या 1 रुपयाचा मला चांगला उपयोग झाला. बसले बसले पूर्ण गुगल पे करते टाकून बघते. आता इलाज त्यांना सांग की जाते आता जास्तीचं टाक. त्याच्यामुळं तुम्हाला जी घमेंट आहे ना पैशाची फक्त माझं एकच म्हणणे आता हिथून पुढचे 4-5 दिवस तुम्ही गावची राखण चालू करा. तुम्ही सगळे गावातले कारभारी आणि करते लोक बोलले बापाजीने बरोबर ना. गावाची बूथची राखण चांगली करा. मोकार उरसोळा मारला हे कोण पळत येतो ते कोण पळत येतो घेणं नाही देणं नाही दानतच नाही ना. गेल्या निवडणुकीच्या टायमाला 13चे डबे देतो म्हणले दिलेत का. ह्यांचं लय म्हणले आम्ही लय मोठे श्रीमंत आदानी 500 कोटी भेट पाठवली त्यांना. मी आम्हाला म्हणलं तुम्ही माघारी घेतली ना दोघांनी. मी सुद्धा घेतो ना. ह्या जर माणसाला आपल्या तालुक्यात 3,45,000 मतदान आहे 500 कोटी भागिले 345 3,45,000 सुमित नारा एकाला 1.5 लाख रुपये येतो. ती जर त्यांनी गुगल पे हाणलं 1.5 लाख रुपये सगळ्याच्या नावावर काय करायचं मला ते फॉर्म भरून. तुझी एवढी दानत आहे मला म्हणलेलं कळलं नाही का तुम्हाला. याला दिवाळीला म्हणले पैसे दिवाळी पाठवतो ना आता कशी पाठवली कळलंय ना तुम्हाला. त्याला काय म्हणायचे ती एका घरात समजा 5 लोक आहेत तर त्याच्या घरात 7.5 लाख रुपये जर आले तर काय आपलं दुखतंय का.
काय निवडणूक लढवायची? मी आमदार आहेच ना राव. आहे ना? अजून 4 वर्ष नुसत्या गप्पा हाणतोय, घेणं नाही देणं नाही. अरे मी आमदार झाल्यावर येऊ त्या सप्त्याला 2 गोण्या साखरेला द्यायला लागल्या. त्याच्या आधी दिली का कोणी? हात वर करा. आपण दिले. रोहित पवारनी मी आमदार होण्याच्या अगोदर 2 गोण्या साखरेच्या सप्त्याला पाठवल्या 22च्या अगोदर, 8 जून 2022च्या अगोदर. तर कोणाच्या गावात दिली असले तुम्हाला बोटवर करून सांगा. नाही दिली बाप्पाजी. पण गुण कसा आला? राम शिंदे आमदार झाल्या सगळ्याला सुख लागले आता. आणि म्हणून हे सुख आपल्याला अजून वाढवायचे. कर्जत जामखेडच्या विकासाला दृष्ट लागली. आणि मी हवेत गेला ना, माझा बाप बारीक असल्यामुळे थोडंफार तर लाड करणार ना माणूस. आपला माणूस जगायला जर गेला करमाळ्याला, त्या पुण्या बिण्याला, मुंबईला, आणि झोपडपट्टीत राहिला तर कसा येताना येतो पॅन्ट भेंट कडक शेंट भेंट मारून. तसं झालं माझ्याबरोबर. मी जागेवर बेकार पडल्यावर परत जॅकेट कोणी बघितलं माझ्या. बघितलं का कोणी? मी जसं म्हणलं त्यांनी, मी आमदार झाल्याच्या अगोदर त्यांनी 2 गोण्या साखर दिला, तसं मी पडल्याच्या नंतर जॅकेट घातलेलं बघितलं. माझ्या लहरात आलं, कार्यक्रम झाला. खाते बी अशी होते म्हणला. मला खाते बी नाही कटावून दिले. 12 खाती होती. 60 वर्ष जर आपल्या मतदारसंघाला मंत्रीच होत नव्हता, मग आपला अनुशेष होता ना 5 वर्षाला 1 खातं. मग 60 वर्ष 12 पंचे 60 खातं, 12 खाती. चाल बरोबर, हिसाब बरोबर. आता 9 बोर्ड एकूण परत 24ला. आता निवडून आलं, सरकार आलं तर तुम्हाला माहिती, मी पडलो तरी मंत्री व्हायचं म्हणायचे का नाही लोक? पडल्यावर म्हणत होती का नाही? मी म्हणलो का कधी? नाही. त्याच्यानंतर मी आमदार झाले, विस्तार व्हायचा म्हणलं मंत्रिपदाला नाव होतं का नाही? प्रदेशाध्यक्षाला नाव होतं का नाही? 10 वर्ष झालं प्रदेशाध्यक्षाला नाव चालू. आणि मी विधान परिषदेचा सदस्य झाल्यावर सभापती नाव चाललंय का नाही? एकटाच आहे, दुसरं नाव नाही. आणि आता जर निवडून आलं, सरकार आलं तर काय होईल? मी म्हणलंय का मी 10वी मंत्री होणार आहे? कालगाड्यांनी 10वी मुख्यमंत्र्याचा बोर्ड लावला जामखेडच्या सभेत. आणि 10वी मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू झालं, जशी माणसं हळूहळू मागं उठायला लागली. काल लोकप्रियता वाढली. संजय राऊत म्हणला त्याला सरकारने परमिशन दिली नाही. यार घोळगाल्या, त्यांनी सांगून दिलं, तू कुठं सांगतो? तो रोज 3 टाइम बोलतोय. तो बोललाय का? बोललाय का बापाजी? संजय राऊत सकाळ दुपार संध्याकाळ बोलतो का नाही? माझं हेलिकॉप्टर टेक ऑफ व्हायची परवानगी सरकारने ATC नाकारली असं संजय राऊतांनी स्टेटमेंट केलंय का? नाही केलं. हे कसं सांगतो? यायचंच नव्हतं. त्याच्या ध्यानात आलं हे गेम झालेला आहे. कुठं टाइमपास करतात तिथे जाऊन दुसरं एखादा सीट बघू. अशी माझी गोपनीय माहिती आहे आणि ती खरी आहे. आता तुम्हाला बरं वाटायला लागले, पुढच्या मीटिंगला जायचे. आपण सगळे जमलात, त्याच्या पुढची एक मीटिंग मी रद्द केली. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बोलायला ह्याला बरं वाटतंय, तुम्हाला आल्यासारखंच वाटतंय. आणि ते परत माझ्या जॅकेटासारखं त्यासारखं तुम्ही काय ढिलं पडू नका. असली गेम होईन आता तर. आमच्या मेजरला कोणी फसवलं, ज्यावेळेस फसवलं त्यांनी, तुम्ही जशी काम तुमच्या बघलं राहू आमच्या गावात बंधारे केले, ते सगळं होईल. तुम्ही ऐका. त्याच्यामुळेच पडलो मी. बसा तुम्ही. बंधारा जास्त उपाडलं. समाधान वाटलं आता. बस सुईच मला वाटलं उलट होतं म्हणून मी कसं बोललो. काय अडचण नाही. भारतीय जनता पार्टीचा सगळे असा योजना असल्याशिवाय मजा नाही. जवळला सभा झाली, जामखेड तालुक्याची सांगता झाली. आणि त्या जवळच्या सभेमध्ये 4-5 जण होते आमचे खास सहकारी. राष्ट्रीय कार्यक्रम करून संबोधित करण्यासाठी ते म्हणाले अक्षरशः एवढ्या सभेत
मधुबाबा म्हणले उद्देश म्हणले लपंगा सांगा म्हणले लपंगा म्हणजे एक बोलणं चिडीचिप वातावरण असं झटकून जागा डुप्लिकेट त्याच्यासाठी बसले जे तुम्हाला कोणाला जमणार नाही ना ते पट्ट्या करून नाही लावलं. आणि म्हणून बूथवर आपल्या बूथवर सर्वाधिक मतदान मिळवण्यासाठी आपण इथून पुढचे 20 तारखेपर्यंत कष्ट करायचे, मेहनत करायच्या, सगळ्या व्यवस्था उभा राहिल्यात, मंडप द्यायचा आहे, टेबल ठेवायचा आहे, खुर्च्या ठेवायच्या आहेत, आपल्याला मिळालेल्या चिठ्ठ्या मतदारापर्यंत पोहोचायच्यात, मतदारांना समजून सांगायचे गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपला काय हिशोब झालाय, काय अडचणी आल्यात, आपला काय कार्यकर्त्याचा, नेत्याचा, पदाधिकाऱ्याचा काय मानसन्मान राहिला नाही, त्याच्यामुळे हे आले आहेत ते आपल्याकडे राज्यकर्ते म्हणून आलेत, परंतु हे व्यापार करायला आले ते कुणाचेच नाहीत आणि कुणासाठी काही कामं करीत नाहीत. सगळ्या माणसाचा शेलून तास खावडा केला. राजू काकाला जोडीदार होता तो गडी राजू काका स्वाभिमानी असल्यामुळे इकडे व्यासपीठावर येऊन बसले. जो स्वाभिमानी नव्हता त्यांनी सगळा तालुका झाडून काढला. सगळे म्हणजे स्वाभिमानी येत आहे, तू स्वाभिमान घाण ठेवलं ना, चल बस गाडी काढ तालुका झाडून काढून त्यांनी. त्याच्यामुळे अशा पद्धतीची तिकडे वागणूक आहे सगळे माणसं. त्यामुळं बूथमध्ये आपल्या मताधिक्य मिळालं पाहिजे. आणि हिथंच सांगा, एखादा प्रश्न असा आहे की तुम्हाला त्या प्रश्नाचं गावातल्या माणसाला उत्तर देता येत नाही. आहे का काही प्रश्न? प्रश्न काय आहे का? गेल्या वेळेस डिपे बंद करायचा, आता डिपे बंद करते का कोणी? डिपे उतरते का? बिल मागते का? लाडक्या बहिणी खुश आहेत का नाही? मोदीचे तुम्हाला पैसे आले का नाही? गहून तांदूळ येतात का नाही? 1 रुपयामध्ये विमा कसा टन मिळाला का नाही? मिळाला का नाही? कोणाला नाही मिळाला असं आहे का? दुधाला अनुदान मिळालं का नाही? त्याच्यानंतर लाईट बिल सांगितलं ना, त्याच्या आनंदाचा सीधा आला का नाही? मुलींना शिक्षण मोफत आहे का नाही? युवकांना स्टायफंड मिळालं का नाही? आणि राम शिंदे एसटीला अर्ध तिकीट आहे का नाही? आणि राम शिंदे कोणत्या गोष्टीत कमी आहे? कांद्याचे भाव 80 काय झालं आता आहे काय अडचण? दुधाची अडचण नाही, कांद्याची अडचण नाही. आणि राम शिंदेनी MIDC म्हणल्या रद्द केली, मंजूर केली का नाही? मंजूर केली का? काकासाहेब सांगा ना. हा, मंजूर केली. पाणी आणलंय की नाही? वेळेवर पाणी येते का नाही? पाणी वेळेवर येते. आता काय प्रश्न राहिलाय? आता मी आमदार झाल्याच्या पुढे सगळ्यात जास्त निधी आणलाय. अजितदादांनी दिलाय, देवेंद्र फडणवीस दिलाय, मुख्यमंत्र्यांनी दिलाय. आणला का नाही निधी? विद्यमान आमदारला आणता आला का? मी निधी आणला का नाही? कोणता प्रश्न तुम्हाला उत्तर देता येत नाही असं एकही राहिलाय का? नाही राहिला असेल तर मला उभं राहून विचारा की आम्हाला गावात गेल्यावर लोक अशी म्हणतात. तसंही हे जर अवघड प्रश्न पडला तर सांगा ना, पडलेलाच आहे आपला घडी. आपला माणूस पडलेलाच आहे, पण निवडून आलेली काय दिवा लावला एवढंच ध्यानात ठेव. आपल्या माणसासाठी आणि आपल्या भूमिपुत्रासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या अभिमानासाठी आणि कर्जत जामखेडच्या भविष्यासाठी आपल्याला मतदान हे भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक नंबर 2 आहे. नाव राम शंकर शिंदे, चिन्ह कमळ आहे. त्याच्या खाली बघायचंच नाही 2 नंबरच्या, किती राम शिंदे असू द्या, त्याच्या खाली बघायचंच नाही. त्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद, तुमची शक्ती निश्चित स्वरूपामध्ये द्याल. आणि प्रचंड मताने निवडून आणल्याच्या नंतर मी या मतदारसंघासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या सन्मानासाठी, आपल्या मतदारसंघातील विकास करण्याच्या भविष्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न करीन अशी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो. फक्त निवडणुकीपर्यंत तुम्ही घाण राहू नका. एवढे 5-6 दिवस तुम्ही या राजकारणासाठी, निवडणुकीसाठी, माझ्यासाठी, माझ्या सहकार्यासाठी द्या. पुढची 5 वर्ष सालगड्यासारखी सेवा करीन हा मी शब्द देतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संकेत सतीश भरभड्यांचा वाढदिवस साजरा